खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा YouTube चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट। येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी दोन्ही पीक विमा जमा होणार। महाराष्ट्रात हेक्टरी शेतकऱ्यांना 17,000 रुपये पीक विमा जमा होणार। राज्याचे कृषी मंत्री यांच्या हस्ते वितरित होणार। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून रखडलेला पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान आहे, आपल्याला पैसे आले का नाही कसं चेक करायचं आणि पीक विमा किती दिवसात जमा होणार, तर 15, 16, 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये सर्व ठिकाणी 100% खरीप आणि रब्बीचा 2024 असेल 2025 असेल सर्व हंगामातला पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीनंतर आता सरकारने 17,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती। 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं। पीक विमा असेल किंवा खरीपचा रब्बी पीक विमा असेल, रब्बीचा पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, वर्धा असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीनंतर आता सरकारने जी काही मदत जाहीर केली ती मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी मदत जमा झाली आहे। पीक विम्याची यादी आपल्याला पाहायची असेल तर PMFBY या संकेतस्थळावरती पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आलेली आहे। पीक विम्याची नवीन यादी सुद्धा आलेली आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता टप्प्याटप्प्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्या खात्यामध्ये अजूनही पीक विमा आला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, PMFBY संकेतस्थळावरती जाऊन बघायचं आहे की आपला बेनिफिशरी ID ॲड आहे का, आपला बँक अकाउंट आणि पॅन नंबर हे सगळं व्यवस्थित आहे का, असे असेल तरच आपला पीक विमा जमा होणार आहे, अन्यथा आपला पीक विमा जमा होणार नाही। कारण का गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बीचे दावे आता सरकारने निकाली काढले आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रामध्ये सरासरी पीक विमा जर आपण बघितला तर 17,000 रुपये हेक्टरी सरकारने देण्यास सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर आता खरीप आणि रब्बीचा पीक विमा सरकार शासनामार्फत जमा करीत आहे। महाराष्ट्रामध्ये जून असेल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या सर्व महिन्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। या नुकसानीतून उभं राहणे असेल किंवा नवीन पीक उभं करणे असेल यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे, परंतु सरकारने अतिशय कमी रक्कम दिलेली आहे असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता ही पीक विम्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, कधीपर्यंत पीक विमा येणार, साधारणतः या महिन्याच्या 15 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम धडाडणार आहे। पीक विमा आपल्याला अजूनही आला नसेल तर आपल्याला पीक विम्यासंदर्भातील जी काही माहिती असेल ती प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा संपर्क क्रमांक किंवा आपल्या राज्याचे जे काही कृषी विभाग आहे यांच्या अंतर्गत महसूलचा जो काही अधिकारी आहे किंवा जे काही इतर अधिकारी वर्ग यांच्याकडे जाऊन पीक विम्यासंदर्भात माहिती आपल्याला घेणं बंधनकारक आहे। पीक विमा संदर्भातील माहिती जर आपणास आवडली असेल तर PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन आपण लगेच लॉग इन करायचं आहे, आपला आधार बेस OTP टाकायचा आहे आणि आपली अमाऊंट किती सँक्शन झालेली आहे हे बघणं गरजेचं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा KYCचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा आधार बँक लिंक कार्ड नाही किंवा काही शेतकऱ्यांचं पैसे आलेले आहे पण ते बँकेचे अकाउंट ॲक्टिव्ह नसल्यामुळे ते पैसे तसेच रखडलेले आहे। ही सर्व माहिती आपणास कशी वाटली, पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी चेक करायचा आहे, आपल्याला आले का आहे का नाही। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आले आहे परंतु काहींना मेसेज आलेला नाही, येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो।